दंडवत हो। वसमत या ठिकाणी संपन्न होत असलेल्या ब्रह्मविज्ञान निरूपणाच्या आजच्या या वासनिकांचा आचार या सत्रात, ह्या 5व्या सत्रातील या निरूपण सत्रामध्ये आपण आज वासनिकांच्या आचारासंबंधित स्वभाव मात्रे या वचनावर श्रवण चिंतन करणार आहोत। मागच्या सत्रामध्ये आपलं विकार शून्य म्हणजे अधविकाराची शून्यता या विषयावर आपण श्रवण केलं। त्यानंतर विकल्प शून्य, कालच्या 4थ्या सत्रामध्ये आपण विकल्पाची म्हणजे देवताजनित विकल्प असेल, विचिकिच्छारूप विकल्प असेल, यावर वासनिकांनी कशी त्या पद्धतीच्या याच्यामध्ये शून्यता करायची आहे हे आपण 4थ्या सत्रामध्ये बघितलं, ज्यामध्ये विकल्पाच्या संदर्भातले जेवढे काही देवताजनित विधी आहेत, देवताजनित सण आहेत, ते आपण साजरं करणं हा सुद्धा एक काय आहे, संग्रहरूप विकल्प असल्यासारखाच आहे। आणि ते जर का आवडीपूर्वक आपण करत असू तर ते विकल्पाच्या जवळ घेऊन जाणारे ते ज्या कार्य आहेत। जसं एखादा सण आहे दुसऱ्यांचा आणि त्या निमित्ताने आपण त्या सणाचे पदार्थ आपल्या घरी बनवणं हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा विकल्पच आहे। आणि सुरुवात ही कधीही एखाद्या वस्तूपासनं किंवा व्यक्तीपासून किंवा पदार्थापासून सुरुवात होत असते आणि त्याचं मग काय होत असतं, वाढत वाढत तो जो काही विधी असेल किंवा अविधी असेल तो वाढत वाढत पुढे जात असतो। म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अशा प्रकारे त्या निमित्ताने, जसं सांगितलेलं आहे, कुठल्याही निमित्ताचं आणि हेतूचं अन्न आपण स्वतःही बनवायचं नाही, बनवलेलं अन्न खायचं नाही, कारण की ते त्या निमित्ताने बनवलेलं असतं। कुणीतरी माणूस मेलेला आहे आणि त्या मृत्यूच्या दिवशी जर का कोणी जेवायला बोलवलं, आपण जातो का? कारण की त्या निमित्ताचं ते अन्न असतं। तसं देवता सणाच्या निमित्ताने बनवलेलं जे अन्न आहे, जसं आमका सण आहे, अन्य देवतेचा आहे आणि तुम्ही त्या दिवशी मोदक बनवले आपल्या देवाला उपहाराला, असं असतं का? दुसऱ्या कोणाचा तरी वाढदिवस आहे ना आपल्या घरी केक बनवतो का आपण आणि खातो का? सण वाढदिवस दुसऱ्या व्यक्तीचा आहे, केक आपल्या घरी बनत नाही। तसं सण देवतेचा आहे आणि तो आपण साजरा करायचा। तो साजरा करणं म्हणजेच आपण काहीतरी भोजन वगैरे तयार करणं आणि त्याला परमेश्वराचं नाव देऊन टाकणं, देवाच्या उपहारासाठी आम्ही बनवलेलं आहे। हे सुद्धा कुठेतरी विकल्पाच्या जवळ घेऊन जाणारा तो भाग आहे। आणि म्हणून स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विकल्प शून्यता म्हणजे काय याचा खूपसा भाग आपण कालच्या 4थ्या सत्रामध्ये बघितला। आजच्या सत्रात आपण बघतोय स्वभाव मात्रे। स्वभाव म्हणजे स्वभावाच्या 2 व्याख्या होतात। एक स्वभाव म्हणजे एक तर आपला जो काही मूळ प्रकृती स्वभाव आहे आपला, मग कोणाचा राजस स्वभाव आहे, कोणाचा तामस आहे, कोणाचा सात्विक आहे, हे 3 स्वभाव आपले निष्पन्न होत असतात। ह्याच्यासाठी आपल्याला क्रियापाकाकडे जर का आपण गेलो, क्रियापाक नावाचं एक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राजस तामस सात्विक अशा क्रिया असतात। मग ती क्रिया आपण जेव्हा करतो, खास करून आता आपण बघूया की आपल्याला हे मनुष्यदेह भेटलं। मनुष्यदेह कशामुळे मिळाला आपल्याला? आपण युक्त असताना, युक्त मनुष्य देहात जेव्हा केव्हा होतो आपण, त्यावेळी आपण युक्त मनुष्याला भोजन दिलेलं आहे। युक्त म्हणजे संपूर्ण निष्पत्ती युक्त जो व्यक्ती असतो, ज्याच्याकडे सर्व पिंडस्थ अधिष्ठान आहे, तो व्यक्ती, त्याला कर्माची निष्पत्ती आहे सगळी। त्या व्यक्तीच्या ठाई जर का आपण स्वतःही युक्त असलो पाहिजे, तेव्हा आपण जेव्हा त्याला भोजन दिलं त्यावेळी आपल्याला ते मनुष्य देहाची निष्पत्ती झाली। हे मनुष्य देह तेव्हा प्राप्त झालं। आता हे मनुष्य देह प्राप्त होताना एकाच घरामध्ये एक माणूस चिडका आहे,
म्हणजे 3 मुलं असतील तर एक मुलगा चिडका, एक सात्विक आहे, एक राजस आहे. असं का बरं? राजस, तामस, सात्विक. एक तर सर्व मुलं सात्विक किंवा राजस किंवा तामस पाहिजे. मग असा फरक का झाला? कारण की त्या मुलांनी तिघांनी सुद्धा स्वतंत्र स्वतंत्र भोजन मागे कधीतरी दिलेलं आहे आणि ते देत असताना त्या वेळेला जी काही वातावरण जे काही आहे त्यानुसार त्यांची ती प्रकृती जी आहे ती निष्पन्न त्यांना झालेली आहे. जसं इथे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये 6 घटक येतात. 3 चेतन आहेत, सजीव आहेत आणि 3 निर्जीव आहेत. याच्यामध्ये 3 सजीव कोण आहेत? एक तर भोजन करणारा व्यक्ती, दुसरे भोजन ज्याचं अन्नदान आहे तो व्यक्ती आणि तिसरे कोण आहेत? बनवणारे लोक है ना. आपल्याकडे काही पंगत काय असेल तर बनवणारा एक ग्रुप वेगळा असतो आणि ज्याची पंगत आहे तो एक वेगळा असतो आणि खाणारे वेगळे असतात. मग आता हे जेव्हा मनुष्य ते निष्पन्न झालं तेव्हा आपल्याला मदतनीस कोण होतं? ते लोक, भोजन करणारी ती व्यक्ती आणि आपण 3 जण कसे आहोत. मग त्याच्यामध्ये भोजन वाढणारे लोक असतील किंवा बनवणारे लोक राजस असो, तामस किंवा सात्विक असू शकतात. भोजन देणाऱ्या व्यक्तीमध्ये 3ही स्वभाव असू शकतात आणि भोजन खाणारा जो व्यक्ती आहे त्याची ही मनस्थिती राजस, तामस, सात्विक असू शकते. आता हे झाले 3. दुसरे 3 जड आहेत. ते म्हणजे एक तर वाहता काळ, म्हणजे सध्या कुठला काळ सुरू आहे, ज्या वेळेला तुम्ही भोजन दिलंय तो सात्विक काळ आहे का, सकाळचा काळ आहे का, किंवा दुपारची वेळ आहे का, म्हणजे तामस वेळ आहे का, किंवा तिथे वातावरण निर्मिती कशी झालेली आहे, राजस, तामस, सात्विक. सकाळचीच वेळ आहे पण चिडचिड झाली, म्हणजे घरातलं वातावरण तमतम झालेलं आहे. असं म्हणजे ती जी वेळ आहे ती कशी आहे, राजस, तामस, सात्विक. त्यानंतर ती जागा कशी आहे, ज्या ठिकाणी भोजन केल्या जाणार आहे ती जागा जर का सात्विक असेल तर कदाचित तामस व्यक्ती सुद्धा सात्विक होऊन जाईल. ती जागा जर का तामस असेल तर त्या ठिकाणी भोजन करणारी व्यक्ती ही सात्विक असेल तरी त्याची चिडचिड होऊ शकते. म्हणजे असा हा फरक बघायला आपल्याला मिळतो. म्हणून या ठिकाणी ती जागा कशी हे पण तेवढंच महत्वाचं आहे. एखादं कार्य करताना त्या जागेची निवड केल्या जाते. ती जागा तामस आहे का, राजस आहे का, काय हिंसा घडली का त्या जागेमध्ये, हे पडताळून बघितलं जातं. आणि तिसरं म्हणजे काय, जे बनवलेले पदार्थ ते हे 3 निर्जीव, 3 सजीव आणि 3 निर्जीव या दोघांच्या अनुषंगाने तशी प्रकृती त्या पुढच्या मनुष्याला भेटत असते. याच्या म्हणजे निर्जीव पदार्थांचे जे गुण आहेत ते अनुषंगिक असतात आणि चेतन म्हणजे सजीव पदार्थांचे जे गुण आहेत ते कसे असतात, ते प्रमुख असतात, प्रमुख पदावर ते असतात. म्हणजे काळ, अन्न किंवा ते जागा जरी सात्विक आहे आणि ते बनवणारे सगळे तामस असतील तर क्रिया तामसच निष्पन्न होणार, किंवा ते सात्विक असतील तर सात्विक निष्पन्न होणार, राजस असेल तर राजस निष्पन्न होणार. आणि अनुषंगिक ती जागा किंवा वेळ ते कसे आहेत ते त्याच्याशी मिश्रित असणार, राजस, तामस, सात्विक जसं असेल तसं. मग आता आपण त्याचं एक उदाहरण बघूया. जर का क्रिया करणारे लोक, ज्याचं अन्नदान आहे तो, भोजन करणारे ते आणि बनवणारे ते तिघही सात्विक असतील आणि सात्विक क्रिया जर का निष्पन्न झाली तर पुढे त्याच्यामुळे जे मनुष्य देह प्राप्त होणार आहे ते कसं प्राप्त होईल, सात्विकच. सगळे सात्विक असल्यामुळे सात्विकच. मग त्याच्यामध्ये जो भोजन करणारा व्यक्ती आहे त्याचं मुख्यत्वे हे असेल, त्याची प्रकृती कशी आहे, काय आहे, अशा प्रकारे ह्याच्यामध्ये अनेक भेद केल्या जातात. तुमची जशी कुशलता आहे तसं तुम्ही तेवढ्या प्रकृती, म्हणजे कुणाची राजस प्रधान आणि तामस सात्विक अनुषंगिक अशी प्रकृती होईल. एखादा व्यक्ती आपण बघतो ना, सात्विक दिसतो, दिसायला शांत आहे, आणि तो जर का चिडला तर आपल्याला असं वाटतं हा तोच माणूस आहे का, हा तर इतका सात्विक माणूस आहे. जे सत्व प्रधान आणि तम अनुषंगिक आहे त्याच्याकडे, म्हणजे तम हा कधीतरी उद्भवतो त्याच्याकडनं,
किंवा एखादा व्यक्ती तामस आहे परंतु विशिष्ट कार्याच्या वेळी तो सात्विक असतो, एकदम शांत वगैरे असतो, म्हणजे सात्विक गुण त्याचा अनुषंगिक आहे. अशा प्रकारे भोजन जर का झालं तर एखाद्याची प्रकृती तामस अशी उत्पन्न होते, एखाद्याची राजस उत्पन्न होते, एखाद्याची सात्विक अशी प्रकृती तयार होत असते. आणि तशा तशा स्वभावाचे लोक तुम्हाला बघायला भेटतात. कोणी तामस, कोणी चिडखोर, कोणी राजस आहे आणि कोणी सात्विक आहे. आता तुमच्या संपर्कात हे लोक जेव्हा येतात, तुम्ही ह्यांच्या परिवारात जन्मता किंवा ते तुमच्या परिवारात जन्मतात आणि तुम्हाला असं वाटतं या माणसाचा स्वभाव बदलत का नाही, तो बदलेल का? कोळशाचा रंग बदलेल का कधी? कधीच बदलू नाही शकत, कारण तो मुळात नाही. तो मुळातनं ज्या गोष्टी आहेत त्या कधीही बदलू शकत नाहीत. आणि म्हणून स्वामींचं वचन प्रमाणे आला की बाई स्वभावासी नाश नाही, स्वभावाला नाश नाही, परंतु स्वभाव मात्रे हे पण वचन देवानी सांगून ठेवले की स्वभावाला तुम्ही नियंत्रित मात्र करू शकता. चिडणे हे तुमच्या हातात नाहीये, तुम्ही चिडून जाल एकदम आणि चिडल्यानंतर तुम्ही बोलून बसता. काही लोक लगेच बोलतात, व्यक्त होतात. तर चिडणे, मनामध्ये चिडणे हे तुमच्या हातात नाही, परंतु व्यक्त होण्याचं की नाही व्हायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही इतके दिवस मनात आले की लगेच बोलून मोकळे होतं, ते पण ज्ञान झालं. आता स्वभाव मात्र म्हणजे आपल्याला कळालं. आता काय करणार आपण? राग तर येणार पण बोलायचं नाही, कारण देवाने काय केलेलं आहे? कार्य संन्यास करायला सांगितलेलं आहे. कारण संन्यास होत नाही, म्हणजे मनामध्ये उद्भवतं, परंतु कार्य संन्यास मात्र आपण करू शकतो. स्वामी सांगतात ये दशे कार्य संन्यासी आत, पर कारण संन्यास नाही. शब्द कोमळ याच्यामध्ये किती ज्ञान झालं तरी मनामध्ये राग तुमच्या येऊ शकतो, कारण आचरण कमी असल्यामुळे मनात राग येईल, पण त्याला कार्यत्वीला आपण येऊ द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. किती एखाद्याबद्दल निंदा तुमच्या मनामध्ये आली, दोन लोक जर का एखाद्या विषयी निंदा करतायत, आपल्याला पण भरून येतं एकदम, है ना? आपल्याला पण त्याच्याबद्दल काय काय माहिती असतं, मग आपण ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं, तो माणूस आपल्याशी चांगला असेल आणि सगळं चांगलं असेल तर त्याचे दोष दिसत नाही आपल्याला. त्याचे दोष, त्याच्याशी आपलं वाईट होतं, तो आपल्याशी वाईट होतं, तेव्हाच त्याचे दोष आपल्याला कळायला लागतात. म्हणजे त्यावेळेला आपण ते बोलायसाठी उत्सुक होऊन जातो. तर तुम्ही काय करायचं? बोलायचं नाही. तुमच्या स्वभावाला नियंत्रित करा, तुमच्या रागाला नियंत्रित करा. तुम्ही अतिशय भावनिक असाल तर तुमचा भाव सुद्धा हा ज्ञानामध्येच बसवा, ज्ञानाच्या बाहेर जाऊ देऊ नका. तुमच्याकडे किती जरी एवढा मोठा उंडा जरी मळलेला असेल तरी तुम्ही चपाती लाटताना पोलपाटा एवढीच चपाती लाटता का त्याच्या बाहेर लाटता? कसं? तेवढीच लाटतो आपण. नियंत्रित आहे तुमच्याकडे ते. म्हणजे किती जरी असलं तरी त्याचं नियंत्रण तुमच्या हातामध्ये काही गोष्टींचं. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्वभावाला आपल्याला काय करायचं आहे? नाश होईल नाही होईल तर देवानी तर सांगून ठेवलं होणार नाही, परंतु त्याला आपण काय करू शकतो? एक ज्ञानाचं बंधन, आचरणाचं बंधन त्याला लावू शकतो, विधीचं बंधन त्याला लावू शकतो. आणि पुढे पुढे जसं मी ऐकलं की एक मुलगी होती, तिचं आणि आईचं भांडण झालं, ती काय करायची? माळ्यावर जायची गाठी घेऊन, जोपर्यंत राग कमी होत नाही तोपर्यंत स्मरण करायचे. किती सुंदर काम आहे नाही? राग येणार, भांडण काय होत, आई काहीतरी बोलणार, मुलगी काहीतरी बोलणार, मुलगी गाठी घेऊन बसायची, भांडणच नाही व्हायचं आणि स्मरण पण व्हायचं. म्हणजे अविधी पण टाळायचा आणि विधी पण घडायचा, जसं होईल तसं. परंतु त्यावेळी इतर काही बडबड करण्यापेक्षा नामस्मरण जर का केलं, अतिउत्तम कार्य आहे, अतिउत्तम सेवा आहे ती. म्हणजे अशा पद्धतीने ती योग्यता वाढत जाते. ती व्यक्ती याला अनुसरलेली आहे बरं. म्हणजे त्यावेळी तसं स्मरण केल्याचा लाभ काय झाला? मुखामध्ये अन्य वार्ता येऊ दिली नाही, अपशब्द येऊ दिले नाही, देवाचंच नाव. राग आला तरी देवाचंच नाव, आणि सात्विक असल्यानंतर तर स्मरण चालूच असायचं. याचा फलद्रुपता काय झाली? त्यांचं अनुसरण घडलं आणि अनुसरणाला जे अडथळे होते ते असे त्यांच्या समोर नाचले. अक्षरशः एक 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 अनुसरणातले अडथळे असे आपोआप बाजूला झाले, अनुसरणही झालं. हा लाभ नामस्मरणाचा होत असतो. म्हणजे स्वभावाला त्यांनी नियंत्रित केलं
म्हणून हा लाभ झाला. तर ती स्वभाव मात्रे आपण करू शकतो आणि ते आपल्या हातामध्ये आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला स्वभावावर नियंत्रण करायला जमेल नाही जमेल. असं तुम्ही लहान मुलाला काठी घेऊन सांगता जाशील का उन्हात खेळायला, तो म्हणतो नाही. परंतु दुसऱ्या मिनिटाला तो तिकडे उन्हातच असतो. का? कारण की त्याच्याकडे ते आचरण नाही आहे, त्याच्याकडे तो विचार नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याकडे ती चूक परत घडते. मग त्याला आठवतं की हो अरे आपल्याला सांगितलं होतं बरं का, पण आपण परत खेळण्याच्या वगैरे उन्हातच आलो खेळायला. उद्या परत तसंच, परवा परत तसंच. तो ऐकतच नाही. त्याच्या डोक्यात जोपर्यंत बसत नाही ते तोपर्यंत तो उन्हातच जाणार खेळायला. आता हे काय आहे, त्याच्याकडे ज्ञानाची आणि एक समजूतदारपणा जो आहे तो अजूनपर्यंत न आल्यामुळे तो प्रकार सुरू आहे. आपल्याकडे पण असंच होईल की सगळं माहिती आहे आपल्याला, खोटं बोलायचं नाही तरी आपण खोटं बोलतो, वाईट वागायचं नाही तरी वागतो, वैर चिंतायचं नाही तरी वैर चिंततो. आपण सगळं आपण ते करत राहतो. नंतर आपल्याला कळतं. पण जसं जसं तुमची ज्ञानाची बैठक वाढेल, ज्ञानाचं स्तर वाढेल, वचनांचं चिंतन वाढेल, पारायण नाही बरं का, वचनाचं चिंतन वाढलं पाहिजे की स्वामींनी सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी की अशा प्रकारे वाईट वागू नये, वाईट बोलू नये, कोणाला दुखवू नये. ह्या वचनाचं चिंतन जसं तुमचं होईल तसं तुम्हाला त्या वचनासंदर्भातलं गांभीर्य तुमच्या अंतःकरणात उतरेल आणि मग तुम्हाला कळेल की आपली प्रकृती तामस आहे बरं का. मग आता आपण असं बोललं नाही पाहिजे. आपण थोडं काय करायचं, लांब लांब राहूया. मध्ये जवळ गेलो तर काय होतं, दोन लोक बोलले की आपण पण बोलतो. मग त्याच्यासाठी आपण थोडंसं आपल्यावर नियंत्रण ठेवूया. आपल्याकडनं काही गोष्टींच्या चुका होतात, अविधी होतो, म्हणजे आपल्या स्वभावात तसा एक तो भाग आहे. मग त्यावेळेला काय करायचं, थोडंसं विचारपूर्वकच ती क्रिया करायची जेणेकरून नुकसान होता कामा नये वगैरे वगैरे. म्हणजे हे स्वभावाच्या संदर्भात झालं. जीवाचा प्रकृती स्वभाव जो आहे राजस तामस सात्विक, त्यावर नियंत्रण आपलं ठेवायचं. सात्विक स्वभावावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं. सात्विक म्हणजे अति भावनिक होऊन जायचं नाही. कधी कधी सात्विक व्यक्ती काय होतात, अधिक भावना विवश होऊन जातात. भावनिक व्हा, पण त्याची सुद्धा एक मर्यादा ठेवा की तुमच्या एखाद्या भावनिकतेमुळे तुमच्याकडनं अजून कुठले अविधी घडता कामा नये. तुमच्याकडनं इतर जे विधी तुमचे सुरू आहेत ते ठाकता कामा नयेत, थांबता कामा नयेत. तुमच्यामुळे इतरांच्या विधीमध्ये अडथळा येता कामा नये. जसं स्वामींनी सांगितलं याचं उत्तर, वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे. म्हणजे अधिकारापेक्षा अधिक आचार करायचा नाही. भावनिक होऊन आपण अधिक आचार करत बसायचं नाही. जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा आचार आधी सुरुवातीला करा काही दिवस. त्याच्यामध्ये तुम्ही काय व्हा, समतोल तुमचं साधा. अधिकारापेक्षा कमी आचार करायचा नाही, हे पण देवाने सांगून ठेवलं. आणि स्थिती अधीन न व्हावे, म्हणजे एकाच विधीमध्ये तल्लीन राहू नका. तुम्ही गाठी घेऊन बसले सकाळी आणि बस स्मरणच करत राहिले आणि भिक्षेचा वेळ निघून गेला. तसं नाही, स्मरणातही लीन व्हायचं. आणि भिक्षेचा विधी पण आपल्याला माहिती असला पाहिजे, ती वेळ पण आपण लक्षात ठेवलं. भिक्षेच्या वेळेला भिक्षेला जायचं, विजनाच्या वेळी विजन, आटनाच्या वेळी आटन. सगळे विधी जिथल्या तिथे झाले पाहिजे. एका विधीमुळे दुसरा विधी अडला नाही पाहिजे. बरं, हे सगळे विधी सुरू असताना मध्येच अभ्यागत उपस्थित झाले तर ती सेवा पण मुख्य आहे. त्या सेवेमध्ये बाकीच्या सेवा थोड्या तुर्तास बाजूला ठेवून त्या सेवेला महत्व द्यायचं. म्हणजे हे तारतम्य सगळं ठेवणं गरजेचं आहे. विधीमध्ये सुद्धा अति भावनिक होता कामा नये. किंवा राजस म्हणजे आवड असावी, परंतु त्या आवडीला सुद्धा निमित्त आहे. विशेष वंदनाची आवड आहे, दिवसभर विशेषच वंदन नाही करायचे. मधल्या टप्प्यात स्मरणही झालं पाहिजे, शास्त्र चिंतनही झालं पाहिजे, सेवादास्य पण झालं पाहिजे. सेवादासही तेवढंच महत्वाचं आहे. आणि शास्त्र अभ्यासही झाला पाहिजे. शास्त्र चिंतन वेगळं, शास्त्र अभ्यास वेगळा. मग सोबतच जर का तामस वृत्ती असेल तर त्याच्याबद्दल तर काही वेगळं सांगायला नको. तामस व्यक्तीकडनं काय काय दोष घडू शकतात रागाच्या भरात, तर त्याच्यावर आपण जर का तामस रागीट असू तर आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आणि सरसकट राजस तामस सात्विक कसाही व्यक्ती असो
त्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण हे ठेवलंच पाहिजे, कारण की त्याच्यातनं स्वभाव प्रगट होतो आणि त्याच्यामुळेच नुसतं तुमचा स्वभाव प्रगट होतो असं नाही, तुमच्या बोलण्यामुळे दुसऱ्याचाही स्वभाव प्रगट होतो. जर का आपण बोलता बोलता अपशब्द बोललो तर समोरचा व्यक्ती तामस असेल तो बिचारा शांत आहे, पण तो काय होऊ शकतो, त्याला राग येऊ शकतो. म्हणजे स्वभाव मात्र याचा एक वेगळाच अर्थ तुम्हाला ऐकायला मिळेल की तुम्ही स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवाच, पण दुसऱ्याच्याही स्वभावाला नियंत्रित ठेवा. तुमच्यामुळे त्याच्या स्वभावात बदल नाही झाला पाहिजे, त्याची सात्विकता कमी झाली नाही पाहिजे, त्याची जी काही देवाबद्दलची आवड आहे थोडासा गुणरूपी घेऊया, ती कमी नाही झाली पाहिजे. आणि एखाद्याला उगाच विधी कार्याच्या वेळेला काही पण बोलून त्याला राग आला नाही पाहिजे, म्हणजे राग येईल अशा क्रिया आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजे. इतरांच्या दोषाला पात्र आपण होता कामा नये, म्हणून आपल्याही स्वभावाला नियंत्रित ठेवा आणि त्यांच्याही स्वभावाला आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे. त्यानंतर स्वभाव मात्रेचा दुसरा अर्थ येतो की स्वभाव म्हणजे अष्ट स्वभाव. आपलं जे देह कशावर चालतं, अष्ट स्वभावांवर आपलं देह वगैरे जे कार्य आहेत ते चालतात. त्याच्यामध्ये अष्ट स्वभावामध्ये पहिला एक क्षुधा, त्याच्यानंतर पिपासा, क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत उष्ण आणि भय निद्रा, असे 8. हे तुम्ही काव्यरूपी जर का पाठ केले, असं वहीत लिहून जर का पाठ करायला लागले, तुमचं पाठ होणार नाही. क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत उष्ण, भय निद्रा असे 50 वेळा जर का तुम्ही हे बोललात तर तुमचं हे असंच पाठांतर होऊन जाईल. पाठांतराला जास्त वेळ द्यायचा नाही आणि कमी वेळात जास्त पाठांतर करायचं. क्षुधा, पिपासा, क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. तुमच्या भोजन स्वभावाला तुम्ही नियंत्रित केलं पाहिजे आणि पाणी पिण्याच्या स्वभावाला सुद्धा नियंत्रित केलं पाहिजे. आता एकीकडे काय म्हटलं जातं, पोटभर जेवा, आणि एकीकडे आहारशास्त्र काय सांगतं, आयुर्वेद काय सांगतं, 2 घास कमी जेवा. आपल्याला पोटभर जेवायला सांगणारे लोक आहेत, आग्रह करणारे आहेत, पण आपण किती घास कमी जेवायचे, 2 घास कमी जेवायचे. 2 घास कमी जेवायचे म्हणजे कसे बरं, म्हणजे त्याचं आपल्याला गणित कसं काय समजेल की हे 2 घास बरोबर कमी जेवतोय आपण वगैरे. तर त्याचं उत्तर आमच्या स्वामींनी वचनामध्ये सांगून ठेवलं की प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी नेदावा. प्राणासी आहार द्यावा म्हणजे तुमच्या जगण्याला जेवढं काही अन्न लागतं तेवढंच खा. जसं आता आपण गोड खातो की नाही, मुळात म्हणजे आपल्याला गोड खाण्याची गरज तशी नाहीये. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुमच्या शरीरातलं जे अन्न आहे, आपण जे अन्न खातो त्यातनं आपलं शरीर जे आहे तेवढं गोड गोड त्याला लागतं तेवढं तो घेतो. त्याला काही जास्त गोड घेण्याची तेव्हा आवश्यकता नसते. मग त्यासाठी आपल्याला गोडाचा परिच्छेद वेळेच्या वेळी करता आला पाहिजे. तुम्ही तिखट किती खाता, ते तिखटाचा परिच्छेद म्हणजे मर्यादेतच तिखट खाल्लं पाहिजे. तिखट खाल्ल्याने थोडं तमगुण वाढतो वगैरे असं म्हटलं जातं, परंतु तमगुण कशाने वाढू शकतो, सात्विक म्हणजे जे काही खीर आहे वगैरे किंवा दही, लस, हे कसं आहे, थंड पदार्थ आहे की नाही. काकडी थंड आहे परंतु त्याच्याने पण तम वाढू शकतो. ती काकडी जर का तमगुणातनं आलेली असेल, म्हणजे तमतमीतनं, चिडचिडीतनं, रागातनं ती काकडी आलेली असेल आणि ती जर का काकडी तामस असेल, देणारा तामस असेल, तर त्याच्यातनं तामस गुण निष्पन्न होतं. याचा अर्थ तिखट खाल्ल्याने माणूस तामस होतो असं नाही. तिखट जर का सात्विक भावाने दिला असेल तर, सात्विक वृत्तीने दिला असेल तर, म्हणून आपल्याला त्या पदार्थ देण्यामागचा हेतू काय आहे त्या हेतूवर जास्त लक्ष ठेवावं लागेल. पदार्थ चांगला आहे परंतु त्या पदार्थ देण्यामागचा हेतू काय आहे ते त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून एखादे व्यक्ती तुमच्याकडे विड्याला हात लावायला येतात, विडा चांगला आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, परंतु विडा वाहण्यामागचा हेतू काय आहे त्यानुसार तुम्हाला हात लावायचा की नाही लावायचा. त्यांचा विडा तो भांडणाचा विडा आहे की आमचं भांडण सक्सेस झालं पाहिजे म्हणून ते विडा ठेवतायत, त्या विड्याला तुम्ही हात लावणार का आता,
तुमच्या भांडणात आम्ही सहभागी आहोत असं? म्हणजे ते भांडण करायला चाललेत म्हणजे चांगलं कार्य आहे का ते? त्यांचं भांडण आहे, त्यांनी तिकडे भांडावं, आपल्याला काय, आपला हात कशाला लावून घेतात त्याच्यामध्ये? म्हणजे आपला सहभाग नसला पाहिजे. स्वामी जर का त्या विड्याचा फोटो पाहतील तर त्याच्यात आपलाही हातभार लावलेला स्वामींना दिसेल. म्हणजे ह्यांचंही शुभचिंतन आहे यांच्या भांडणाला. तर एखादा व्यक्ती जर का अनुसरणाचा विडा ठेवत असेल तर त्याला तुम्ही हात लावा, हात जोडा, विनंती करा. त्या फोटोमध्ये देवाला आपण जास्त आवडू की बघा दुसऱ्यांच्या अनुसरणासाठी यांचं शुभचिंतन सुरू आहे, चांगलं एखादं कार्य करतोय. म्हणजे एखाद्याचा हेतू कसा आहे त्यानुसार आपल्याला त्यांच्या जेवणामध्ये त्यांचा तो पदार्थ स्वीकारायचा की नाही, त्यांचा तो जो काही विधी आहे तो स्वीकारायचा की नाही, याविषयी आपलं निर्णय आपण ज्ञानानुसार निश्चित करायचा. तर या ठिकाणी त्यांनी जो पदार्थ दिलेला आहे तो कुठल्या हेतूने दिला तोही लक्षात आला पाहिजे. तो एक विषय थोडासा एक स्वतंत्र विषय आहे. आपण विषय बघतो आहोत की आपला आहार निश्चित करणे. क्षुधा म्हणजे भूक असेल तर स्वामी सांगतात की प्राणालाच आहार द्या. फक्त मूळ विषयाकडे आपण येऊया. प्राणाला आहार द्या म्हणजे तुमच्या जगण्याला जेवढं अन्न लागतं तेवढं ग्रहण करा. आपल्याला माहिती आहे का आपल्या जगण्याला किती अन्न लागतं? आपण कधी मोजमाप केलंय का? तुम्ही शरीराची तपासणी केलेली आहे का? किती लागतं आपल्याला? आपण तपासणी केली नाही. आपण कधी 2 चपात्या खातो, चांगलं जर का भाजी असेल तर 2.5 चपात्या खातो, सणवार असेल तर 4-5 चपात्या आपण असंच खातो, भजी खातो, कुरड्या, पापड सगळं खातो आपण. ढेकर येईपर्यंत, आल्यानंतरही गळ्यापर्यंत, गळ्याच्या बाहेर येईपर्यंत आपण ते खातच राहतो. म्हणजे आपल्या कुठलंही मोजमापच नाहीये. आपलं मोजमाप कशाविषयी? स्मरणाविषयी आपलं मोजमाप आहे. परंतु खाण्याविषयी, खरं तर खाण्याविषयी मोजमाप ठेवलं पाहिजे. आणि तो मोजमाप म्हणजे प्राणासी आहार द्या. ह्याच्यासाठी मानव पंथामध्ये एक आहार शोधणी नावाचा प्रकार आहे. तुम्ही रोज जर का किती अन्न खाताय? 3 चपात्या खाताय ना? हा 3 चपात्या तुमचा आहार नाहीये, प्राणाहार नाहीये. तुम्ही काय करा, चतकोर चपाती त्याच्यातली कमी करा. किती झाले? 2.25 चपात्या खाताय. आता तरीही तुम्हाला काही त्रास होत नाही, मग त्याच्यातली अजून चतकोर कमी करा. किती झाले? 2.5 चपात्यावर आलो. अर्धी चपाती आपली कमी झाली. 2.5 चपात्या खाऊन सुद्धा आपल्याला तशी काही त्रास होत नाही. ज्या वेळेला भूक लागली पाहिजे त्याच वेळेला लागते. दुपारी जेवलो 2.5 चपात्या की संध्याकाळी बरोबर 8 वाजता आपल्याला भूक लागते. मग आपण त्यातली अजून चतकोर चपाती कमी करून घ्या. किती झाले? ते 2.25 चपात्या झाल्या. 2.25 चपात्या खाल्ल्या तरी सुद्धा आपलं बरोबर काही त्रास नाहीये. म्हणजे नंतर मग तुम्ही परत अर्धी चतकोर चपाती अजून कमी करा. किती झालं? 2 चपात्या झाल्या. आता 2 चपात्या खाल्ल्यामुळे काय झालं की थोडस मध्ये कधीतरी भूक लागली आपल्याला. मग लक्षात आलं की आपला आहार किती आहे? 2.25 चपाती हा आपला आहार आहे. म्हणजे आपण किती एक्स्ट्रा खात होतो? रोजची 1.25 चपाती आपण एक्स्ट्रा खातोय. हे सर्वसामान्य प्रकारे तपासण्याचा हा विधी आहे. परंतु आमचे स्वामी सांगतात या गोष्टींसाठी ज्ञाता विरक्ताचा संग करा. त्यांच्या सन्निधानी राहून तुमची आहार शोधणी करा. घरच्या घरी चालत नाही. ज्यांना डायटिंग करायचंय त्यांचे पण ते तज्ञ जे लोक आहेत डायटिंग वाले त्यांच्याच दर्शनाखाली तुम्हाला हे डायटिंग करायचं आहे. परंतु त्या आधी सुद्धा हे डायटिंग वगैरे तर आता आलं. आमच्या स्वामीने त्याच आधी प्राणाचा आहार घेत असताना ज्ञाता विरक्ताचा संग करायला सांगितला. किती अन्न तुमचा आहार आहे हे तुम्हाला शोधायचं आहे आणि ते शोधत असताना आहार असा कमी जास्त करायचा. मग तुम्हाला कळतं की आपण 2.5 चपात्या खाल्ल्या तर आपल्याला काही त्रास होत नाही भुकेचा. 2.25 चपात्या खाल्ल्या तरी आपल्याला भुकेचा त्रास होत नाही. मग जर का आपण 2 चपात्या खाल्ल्या तर मग भुकेचा त्रास होतो. म्हणजे 2.25 चपाती हा आपला आहार आहे. हा आपला प्राणाचा आहार झाला. प्राणा आहार. 1.25 चपाती काय खातोय आपण? हा आपल्या इंद्रियांचा आहार आहे. की कधी कधी पोट भरतं पण मन भरत नाही.
खूप वेळा आपण बासुंदी आपल्याला अजून खायची असते, पण आपण का थांबवतो? पोटात जागा नाहीये म्हणून आपल्याला थांबावं लागतं. थांबतो म्हणजे काय, लगेच थांबत नाही आपण, ते फ्रीज मध्ये ठेवा, उद्या सकाळी खाऊ परत जागा झाली की. म्हणजे आपलं काही मन अजून भरलं नाही, इंद्रिय आपले अजूनही ते खाण्यासाठी उत्सुक आहेत. कधी कधी काय होतं माहितीये का, की तुमचं म्हणजे कधी कधी पोट नाही भरत पण मन मात्र भरून जात असतं. तो पदार्थ खाऊ वाटत नाही, नंतर त्या पदार्थाविषयी तुमचं मन भरून जातं. आता एकदा असं झालं की मंदिरामध्ये ते हे बनवलेले बटाटे वडे बनवलेले, आता असं सांगू नये बटाटे वड्याबद्दल, तुम्हाला भूक वगैरे लागून जाईल एकदम, परंतु सांगावं लागेल. बटाटे वडे बनवले आणि ते बनवताना फुटले बटाटे वडे, आणि त्याच्यामध्ये तेल गेलं, ते कढईमध्येच फुटले आणि त्याच्यामध्ये तेल गेलं सगळं, इकडे तिकडे इकडे तिकडे सगळे बटाटे वडे तसेच झाले. ते बटाटे वडे आता खाताना एक हे असतं, भूक असते. आम्ही लहान लहान होतो तेव्हा आम्ही ते बटाटे वडे जास्त घेतले खाताना आणि ते खाल्ले सुद्धा. तर ते खाताना तेव्हा काही वाटलं नाही, म्हणजे माझं वय काय 8-9 वर्ष असेल असं. ते खाताना खाऊन घेतले सगळे, पण त्यातलं तेल सुद्धा पोटामध्ये गेलं ना, ते एक्स्ट्रा तेल गेलं. त्यानंतर आम्हाला असं ते आम्ही 2 जण होतो, आम्हाला ते याची इतकी हे झालं तेल खाल्ल्यामुळे, इतका काय बोलतात ना त्याला, तर उबग आला इतका की आम्ही कितीतरी दिवस बटाटे वडे असं नाव सुद्धा घेत नव्हतो. नाव घेतलं तरी आम्हाला असं मळमळल्यासारखं होऊन जायचं. हे काय झालं, मनच भरून गेलं त्या पदार्थावरून. पोट रिकाम आहे, परंतु तो पदार्थ बघितला की नको, ते नको, बाकी दुसरं काही द्या पण ते नको द्या. हे काय झालं, कधी कधी पोट भरतं पण मन भरत नाही, कधी कधी मन भरतं पण पोट भरत नाही, असं होत राहतं. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मनही भरवायचं नाही आणि पोटही भरवायचं नाही. पोटही थोडंसं रिकामच ठेवायचं, खूप काही खायचं नाही. खूप खाल्ल्याने खूप ताकद येते अशातला भाग नाही. आहार दृष्ट्या सुद्धा त्याचा चुकीचं आहे, आहार शास्त्रानुसार ते चुकीचं आहे, आरोग्य शास्त्रानुसार ते चुकीचं आहे, आणि आयुर्वेद शास्त्रानुसार सुद्धा ते चुकीचं आहे. पोटभर जेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु आम्हाला त्यासाठी हे बघायची गरजच नाही, डॉक्टरकडे यायची गरज नाही. आम्हाला लीळा चरित्रातच हे कळतं. आमच्या स्वामींनी आमचं आचरण शैली हे सांगत असताना तुमचा आहार आणि आरोग्य या दोन्हीकडे लक्ष दिलेलं आहे. भोजन करायचंय आणि त्याच्यानंतर विजन करायचंय. भोजनानंतर लगेच चालायचं नाही, विजन करायचं आहे. आयुर्वेद आहारशास्त्र तेच सांगतं, भोजनानंतर थोडा वेळ बसा, शतपावलीच करायचं. जेवणानंतर 1000 पावली केलं तर ऍसिडिटी वाढते, लक्षात द्या. शतपावली जास्त चालायचं नाही, बसून राहा, कारण की त्यावेळी आपल्या शरीरातलं जी काही ऊर्जा असते ती पचनासाठी उपयोगी जात असते. त्यावेळी आपण आराम केला पाहिजे, ते पचन चांगलं होऊ दिलं पाहिजे. जेवणाच्या आधी चालून या पाहिजे तर. मग विजन झालं, विजनाला पण आपल्याला पाय मोडून बसायचे आहेत, म्हणजे पोटऱ्या आपल्या दाबल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे पचन आपलं चांगलं होतं, आपलं चिंतनही चांगलं होतं, स्मरणही चांगलं होतं, तब्येतही चांगली राहते. त्याच्यानंतर मग चालायचंय. चालल्यामुळे काय होतं, जेवल्यानंतर दुपारी झोपायचं नाही. तुम्ही झोपलात तर शुगर लेवल तुमची वाढते. जेवल्यानंतर आटनादिक्रमे चालल्यामुळे काय होतं, खाल्लेलं अन्न पचून जातं आणि जी काही ऊर्जा तयार झाली तीही खर्च होते. आपण खातो, ऊर्जा तयार करतो, पण ती खर्च नाही करत कामामध्ये वगैरे, ती खर्च करायची आहे. स्वामींनी आहारासोबत आरोग्यावर सुद्धा आम्हाला काय केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. वचनामध्ये सगळं हे येऊन गेलेलं आहे. आम्हाला कुठेही इकडे वैद्यकीय भागात यायची गरज नाही. आम्हाला हे जर का स्वामींनी सांगितले वचनं अशीच पाळली ना आपण, तर त्याच्यानेच कितीतरी आपल्याला आजारपणा वगैरे हे काही प्रकृती संबंधित, म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्याला येणार नाही. जे तुम्ही जोडलेले तेच येणार फक्त. मग इथे क्षुधा स्वभावाचं नियंत्रण सांगितलं की जेवढं तुमच्या जगण्याला अन्न लागेल तेवढं खा. आपण काय करतो की इंद्रियांना लागतं ते सुद्धा घेत असतो. आता वेळ अशी असते एखादी की त्यावेळेला ते खाऊ नये, परंतु त्यावेळेस ते खाण्याची इच्छा होते. ती इच्छा पोटाला नसते, ती इच्छा जिभेला असते खास करून आणि मनाला असते.
मन आणि जीभ यांचं संगणमत झालं की तिथे पोटाचं नुकसान सगळ्यात जास्त असतं. आणि जर का पोटाचं संघटन झालं की पोटाला लागेल तेच खावं, मग मात्र जिभेचं आणि मनाचं खूप मोठं नुकसान होऊन जातं. कारण की पोटासाठी मग काय खाल्लं जातं? कारल्याचा ज्यूस, कडुलिंबाचा रस वगैरे हे खाल्लं जातं. हे जिभेला अजिबात आवडत नाही. परंतु आपण आहाराला महत्व द्यायचं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वामींनी सांगितल्यानुसार वृक्षांना जे अन्न आहे हे सगळ्यात निर्दोष अन्न आहे. आता प्रापंचिक लोक नुसतं वृक्षांना खाऊ शकत नाही. वृक्षांना म्हणजे जे तेल वगैरे कसलाच काही तिखट मीठचा कसलाही संबंध नाही असं त्याला म्हणतात वृक्षांना. पण ते सगळ्यांनी घेऊ नये. प्रकृती तपासूनच आपण ते करू शकतो आणि वृक्षांना हे सगळे लोक घेऊ शकत नाही. वृक्षांना यामध्ये कुठल्याही प्रकारचं फोडणी तोडणी रस विखो गोड धोड हे काहीच येत नाही त्याच्यामध्ये. वृक्षांना नुसतीच भाकरी किंवा नुसतंच भात नुसतीच चपाती हे वृक्ष अन्न याच्यामध्ये मोडल्या जातं. परंतु हे गुरु निमित्ताला विचारल्याशिवाय किंवा त्यांच्या तुम्ही मार्गदर्शना व्यतिरिक्त तुम्ही हे करू शकत नाही. याच्यासाठी खूप मोठी एक तपश्चर्या लागेल, त्याच्यानंतर याची सुरुवात आहे. परंतु त्यातल्या त्यात फोडणी तोडणीचं अन्न आपण कमी करू शकतो. आजकाल खूप लोक काय करतात, फोडणीचं कमी खातात, शिजवलेलं कमी खातात, थोडं कच्चं म्हणा किंवा असं भिजवलेलं हे असे पदार्थ जास्त खाल्ले जातात. तेलाचं प्रमाण अनेक लोकांनी कमी केलेलं आहे. तिखटाचं प्रमाण कमी केलेलं आहे. गोड तर खूप लोकांनी बंद केलेलं आहे. म्हणजे हे सर्व आमच्या स्वामींनी आधीच अस्थिपरी प्रकरणाचे जे काही पुरुष आहेत 9 पुरुष, या 9 पुरुषांच्या अधिकारानुरूप त्याची विभागणी आधीच झालेली. वृक्षांना कोण घेतं, साधनाचं कोण घेतं, फोडणी तोडणीचं कोण घेतं, रस विखो कोण घेतात, याची विभागणी झालेली आहे. आपण तुर्तास काय करायचं, आपल्या जे अतिशयोक्ती आपले आहार आहेत, खाणं पिणं आहे, त्याच्या वेळेचं बंधन आपल्याकडे नाहीये. त्या सगळ्या गोष्टींना आता आळा घालायचा. पदार्थांवर नियंत्रण, वेळेवर नियंत्रण, त्या प्रमाणावर नियंत्रण असं आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर पिपासा म्हणजे पाणी. पाणी किती प्यायचं आहे हे म्हटलं की पाणी जेवढं जास्त पिलं तेवढं चांगलं आहे, बरोबर. परंतु तसंही नाही बरं का. पाणी कधी प्यायचं आहे, किती प्यायचं आहे, कुठल्या वेळेला प्यायचं आहे, कसं प्यायचं आहे याचं सगळ्याचं बंधन आहे. आणि खूप पाणी जर का तुम्ही पित राहिले तर त्याच्याने सुद्धा तुमची पचनशक्ती बिघडू शकते. सतत पाणी नाही पित बसायचं. पाणी भरपूर प्यायचं पण सतत नाही पित बसायचं. त्याचा एक वेळ काळ आहे. कुणाचं तरी पचनच होत नव्हतं चांगलं, मग त्यांना ते म्हणाले तुम्ही पाणी खूप कमी पिता, तुम्ही पाणी जास्त पिलं पाहिजे. त्यांनी एवढं मनावर घेतलं ते एका वेळेला 2-2 तांबे पाणी पिऊन घ्यायचे एका वेळेला. त्याच्यामुळे त्यांची पचनशक्ती अजून बिघडली. मग ते परत डॉक्टरांनी वेळेला म्हणजे तुम्ही किती पाणी पिता, म्हणजे 2 तांबे एका वेळेला. म्हणजे एवढं पाणी एका वेळेला प्यायचं नाही, थोडं थोडं प्यायचं. पाणी पिताना ते चावून चावून प्यायचं. पाणी चावून चावून म्हणजे तोंडामध्ये पाणी तुम्ही एकदा घोट घेतला की ते घोट काही वेळ ठेवा, त्याच्यामध्ये लाळ मिक्स झाली पाहिजे आणि मग ते हळूहळू पाणी पिलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून ते पाणी आपल्या शरीराला पौष्टिक. तृप्तपर्यंत पाणी प्यायचं नाही. आपण तृप्तपर्यंत पाणी पिलं की ते आपल्या देहाला घातक आहे. अशा पद्धतीने क्षुधा स्वभाव, पिपासा स्वभाव, जसं क्षुधा आणि पिपासावर नियंत्रण केलं तर मलमूत्रावर आपोआपच नियंत्रण येतं. नंतर शीत आणि उष्ण. शीत स्वभाव म्हणजे थंडी लागते. आता हे खास करून आटन करणारे जे साधू आहेत, मार्गात राहणारे साधू आहेत, त्यांच्यावर एक खास करून बसेल. मग या वचनाचा आपल्याला आचार काय आहे की तुम्हाला ती सवय इथे घरी झाली पाहिजे. प्रपंचामध्ये राहणारे लोक त्यांना गादीच लागते झोपायला, तेव्हा गादीशिवाय आम्हाला झोपच येत नाही. आता गादी घेऊन फिरता येतं का सगळीकडे स्नान वंदन करायला, किंवा तुम्ही स्नान करायला गेली तिथे गादी मिळेलच असं आहे का काही. कधी कधी गादी तर मिळणार नाही, लादीच मिळेल, फक्त लादीवरच झोपायचं आहे. मग
जशी वेळ येईल तसं आपल्याला त्या ठिकाणी त्या कार्याच्या अनुरूप त्याचा स्वीकार करता आला पाहिजे, वेळेच्या अनुरूप. मग त्या ठिकाणी जर का गादी नसेल वगैरे काय, मग त्यावेळी कसं, किंवा पांघरून मला एवढंच पाहिजे आणि ब्लँकेटच लागतं, आमकंच लागतं, तमकंच लागतं, सवयी सगळ्या तुम्हाला इथे कराव्या लागतील. हे प्रकरण आपण का घेतोय? तुम्ही जर का म्हणाल की मार्गात गेल्यानंतर आम्हाला हे जमणार नाही, ते जमणार नाही, त्याची सवय इथे करून घ्या. इथे ती सवय झाली, तिथे तुम्हाला अडचण येणार नाही. क्षुधा स्वभावामध्ये अजून एक येतं की प्रापंचिक लोक गरम गरमच ताजच खातात, शिळ खात नाहीत. बरोबर आहे? खूप लोक त्यांना ताजच लागते, म्हणे आम्हाला शिळ खाल्लं की त्रास होतो. आणि ते लोक फरसाण खातात, बिस्किट खातात. फरसाण आणि बिस्किट ताजं असतं का? कधी शिळच असतं. तांदूळ ताजे असतात का? तांदूळ पण शिळेच असतात. गव्हाचं पीठ शिळच असतं, ते का ताजं थोडीच असतं गरम गरम एकदम. म्हणजे खूपशा गोष्टी शिळ्याच असतात, ताज्या नसतातच. आता रोज जर का पाणी येत असेल तर तुम्ही म्हणता ताजं पाणी आलं, भरून घ्या. तर मला सांगा, ते ताजं पाणी कधीच आहे? मागच्या पावसाळ्याचं पाणी येते, म्हणजे ते पण पाणी शिळच आहे. जमिनीतनं आलेलं जे पाणी असतं ते पण किती वर्षाचं साठलेलं असतं, ते पण शिळच असतं. असं ताजं वगैरे काही नसतं. फक्त त्या चपातीविषयी, डाळी भाताविषयी, भाजीविषयी आपली एक मानसिकता तयार झाली की नाही, शिळं खाल्लं तर मला त्रास होईल, म्हणून तो भाव सुद्धा काढून टाका. शिळं भाजी चपाती खाण्याची सवय करा. कालचं शिल्लक असेल ते आज खाण्याची सवय करा. प्रत्येक गोष्टीची सवय झाली पाहिजे. तसं अंगावर आपल्याला पुरेसं नसेल तरी पण काय करा, त्याच्यामध्ये झोपण्याची एक सवय करून घ्या. तुमचा झोपेचा जे उच्चांक असेल ना, त्यावेळेला आपोआप झोप लागणार तुम्हाला. आणि ती झोप जवळपास 2:30-3 वाजेपर्यंत पूर्ण होते. आता तेव्हा जाग येणं, तेव्हा थंडी लागत असेल थोडीशी, मग झोप येणार नाही. मग त्यावेळी काय करायचं आपण? 3 वाजता जाग आली की स्मरणाला उठून बसायचं. झोप येणार नाही, थंडी लागते, म्हणजे ते उपयुक्तच ठरलं ना आपल्याला. एक पूर्ण झोप झाली तुमची की सकाळी लवकर जागेल, 4 वाजता जागेल. 4 ते 5, 5 ते 6 स्मरणासाठी उपयोगी लावू शकतो आपण. शीत उष्ण म्हणजे हे दोन्ही त्या संबंधित आहेत, की थंडी असेल तर कमी पांघरून घ्यायचं, आणि उष्णता वगैरे वगैरे असेल तर त्यावेळी त्याचा किती आनंद घ्यायचा आहे, उन्हातला किंवा थंडीतला, हा त्या आचरणाच्या अनुरूप त्याच्या जास्त अधीन होऊ नये. की उन्हात बसल्यानंतर ते थंडीच्या दिवसात ऊन इतकं गोड लागतं, असं म्हणतात का या इथल्या भागात? खानदेशमध्ये बोलतात ऊन गोड लागतं. म्हणजे थंडीमध्ये उन्हात बसलं की ऊन ते बरं वाटतं. जेवढं घ्याल तेवढं, आपण गरम पाणी जेवढं ओतून घेऊ तेवढं बरं वाटतं आपल्याला, आहे की नाही? उन्हाळ्यात जेवढं थंड पाणी पिऊ तेवढं चांगलं वाटतं. म्हणजे त्याचा आनंद घेतो. ते आनंद नियंत्रणात आणा. जास्त आपण एखाद्या गोष्टीचा आनंद घेतला तर ते नंतर स्वामी सांगतात की अग्नीचा संबंध तोपर्यंतच करावा जे पहिला गेल्या वात श्लेष्मा न बदती. म्हणजे तेवढ्या वेळच तुम्ही त्याचा अग्नीचा आनंद घ्या की तुमचं सर्दी पडशापासून तुम्ही थोडंसं अलिप्त राहाल. पण तुम्ही दिवसभरच त्याच्या समोर बसून राहिले तर हे कातडी जळून जाईल, काळं पडेल, हे सगळं काही असं होऊ शकतं. म्हणून तेवढं प्रत्येक गोष्टीचा एक नियंत्रित उपयोग आपण केला पाहिजे. भय आणि निद्रा. भय म्हणजे घाबरणे, की किती आपण मनाला घाबरवून ठेवलेलं, हे जमणार नाही, ते जमणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही. तर तसं नसलं पाहिजे. तुम्ही आचरण करण्यासाठी जेव्हा निघता त्यावेळेला तुमच्यातलं भय स्वभाव निघून गेला पाहिजे. भयाची जागा भक्तीने घेतली पाहिजे. एकदा तुमच्यामध्ये भक्तीचा संचार झाला की त्या ठिकाणी भय हा प्रकार नसतो. आता आपण इथे जर का नुसतं ऊन जरी पडलं तरी आपण बाहेर पडत नाही, परंतु साधायचा भर काळोखामध्ये त्या नदीमध्ये उतरल्या, त्या नदीचा उतार माहिती नाही, खोली माहिती नाही, तरी उतरल्या, घाबरल्याच नाही. आपण जाऊ का? असं काळोख आहे, कोणीच नाही आणि नदीच्या पाण्यात उतरायचंय, सोपी गोष्ट नाही. आपण तर घाबरणारच. परंतु त्या घाबरल्या का नाही? कारण की त्यांच्यामध्ये भक्ती भीती हा भाग नव्हता. तिथे भक्तीने ती जागा घेतलेली होती, त्यामुळे भीती तिथे वाटलीच नाही.
आणि म्हणून इथे भय स्वभावावर सुद्धा नियंत्रण आपलं असलं पाहिजे. आणि सोबतच शेवटचं आहे निद्रा. आपली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे काय आहे? झोप. त्या झोपेमध्ये आपण दिवसभर झोपून राहू शकतो. फक्त आपले काही आपल्याला कर्तव्य आड येतात म्हणून सकाळी पाणी भरायला उठावं लागतं, डबा बनायला उठावं लागतो, नोकरीला जायला उठावं लागतं, शाळेत जायला उठावं लागतं. हे मजबूर आहेत आपल्या, म्हणून उठतो आपण. हे जर का काम नसती तर लोक दिवसभर झोपूनच राहिले असते. इतकं त्याविषयी आहे. म्हणून स्वामींना सुद्धा असं वाटलं की निद्रा या लोकांना खूप प्रिय आहे. म्हणून स्वामींनी जे मी परवा सांगितलं ते स्वामींनी 800 वर्ष आधी सांगून ठेवलं की अन्य वार्ता करू नका. अन्य वार्ता करायची इच्छा होत असेल तर त्यावेळी काय करा? झोपून घ्या. अन्य वार्तेपसीवरी निद्रा सांग. निद्रा करा पण अन्य वार्ता करू नका. स्वामींनी निद्राच का सांगितली त्यावेळेला? स्मरण का नाही सांगितलं? अन्य वार्तेपासीवरी स्मरण सांग असं का नाही बोलले स्वामी? कारण की स्मरण या स्मरण विधीची कोणाला तशी आवड नाही जेवढी निद्रेची आवड आहे. बरोबर. म्हणून स्वामींनी म्हटलं की त्या निमित्त निद्रा स्वभावाच्या मोहापायी का होईना परंतु अन्य वार्ता तर बंद होईल यांची. परंतु स्वामींच्या त्या वचनाचा काहीच उपयोग नाही होत. कारण की आपल्याला किती झोप येत असेल, किती पण प्रवचनात येते बरं का झोप, प्रवचकाला नाही येत फक्त, पण ऐकणाऱ्यांना येते. तर प्रवचकाला खूप वाईट वाटतं की आपल्याला झोपता येत नाही, पण प्रवचन ऐकणाऱ्यांना ती सोय होऊन जाते. मग आता या ठिकाणी निद्रा स्वभाव कितीही झोप येत असो आपल्याला, असे डोळे लागतात आणि जर का धर्मवार्ता सुरू असेल मग ते डोळे असे लागायला सुरुवात होते, ध्यान अवस्थेत जातो माणूस. परंतु जर का त्याच वेळेला कोणी अन्य वार्ता सुरू केली की लगेच डोळे उघडतात आपले. असं झोपायला गेलेला माणूस तिथे जर का गप्पा निघाल्या कोणाचा तरी विषयाने आपण लगेच चावल लागते की अमक्याचे विषय लगेच आपण उठूनच बसतो, किंवा झोपल्या आपलं ते संवाद सुरू राहतो, झोप निघून जाते आपली. अन्य वार्तेपसी निद्रा चांग, पण आमचं कसं आहे निद्रेपसीवरी अन्य वार्ताच चांग आणि आपण अन्य वार्ताच करत राहतो. म्हणजे इथेच फक्त आपण निद्रेला किंमत देत नाही, बाकी सर्व ठिकाणी आपलं झोपण्याचा जो काही वेळ आहे ना त्या वेळेचं काहीच बंधन नाही. कधी झोपायचं आणि कधी उठायचं याचं बंधनच नाहीये. जो फक्त 3 तास झोपतो त्या व्यक्तीच्या झोपेला उत्तम असं म्हटलेलं आहे. उत्तम प्रकारची झोप आहे 3 तासात ज्याची झोप होते. हे प्रश्न मला आधी पडायचा की 3 तासात कोणाची झोप होईल, असं होते का? 3 तासात झोप म्हणजे खूपच कमी झाली. परंतु त्यावेळी मला त्याचं उत्तर मिळत नव्हतं, पण आता अलीकडे मला त्याचं उत्तर मिळालं. ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ आहे, साफ आहे, मनात कुठल्याही प्रकारचे विचार हे ते काही नाही, त्याची 3 तासाची झोप पण गाढ झोप असते, जे झोप पूर्ण होते. आता तुम्हीच त्याचं हे करा, सांगा मला की ज्या दिवशी झोपेमध्ये तुम्हाला स्वप्न पडतात ना, खूप स्वप्न, कधी कधी स्वप्नांचाच बाजार लागतो सगळा. इतके स्वप्न की उठल्यानंतर तुम्हाला जाणवतं की आज झोपच नाही झाली माझी, सतत स्वप्न चालू आहेत. स्वप्न का पडतात? हे तुमचे कर्मभोग आहेत, बिनचालीच्या कर्मांचं भोग त्या स्वप्नात भोगवतात, म्हणून ती झोप पूर्ण होत नाही. परंतु जो व्यक्ती त्याच्यापासून लांब झालेला अनुसरलेला व्यक्ती आहे, त्याच्या मनात देवाशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त देव एके देवच आहे, त्या व्यक्तीच्या मनात इतर कुठले विचारच नाही आहेत. कोणाचं काय झालं काहीच विचार नाही. तो व्यक्तीची झोप जी आहे त्याला कुठलेही स्वप्न पडत नाही, काही नाही. झालंच तर सूचित होईल, ते पण थोड्या वेळासाठीच असतं. आणि मग अशा व्यक्तीची 3 तासाची झोप उत्तम प्रकारे होते. पण तो व्यक्ती तयार होणं, त्या व्यक्तीसारखा आपण तयार होणं, यासाठी तुम्हाला एक वेळ द्यावा लागेल. तर तुम्ही सुद्धा तसे तयार होऊ शकता. मग त्याच्यापेक्षा जास्त झोप घेतली तर तो मध्यम अधिकाराचा, त्याच्यापेक्षा जास्त झोप घेतली तो कनिष्ठ अधिकाराचा वगैरे असा. आणि जो झोपल्यानंतर सकाळी 8लाच उठत असेल तर मग तो तर हिशोबामध्येच येत नाही. म्हणजे आपण उत्तम नाही तर मध्यम नाही तर कनियस मध्ये तरी आपण आलो पाहिजे, पण तसंही होत नाही.
नाही 50% पण 35% जरी मिळाले तरी बरं, पुढच्या वर्गात तर चाललो आपण. पण जर का 30% मिळालं तर मग काही अर्थ नाही. म्हणून झोपेच्या बाबतीमध्ये सुद्धा श्वान कुंडली सांगितलेली आहे. म्हणजे जास्त हातपाय पसरून झोपायचं नाही. एक झोपताना नियंत्रित आपलं हे असलं पाहिजे, झोपण्यावर नियंत्रण असलं पाहिजे. झोपल्यानंतर सुद्धा आपण म्हणजे गाढ झोपलं नाही पाहिजे एकदम, की झोपले की झोपलेच, मग काही जरी येऊन गेलं, भूकंप जरी आला तरी समजणार नाही, असं झालं नाही पाहिजे. एकदा आश्रमात असं झालं की रात्रपाळी असते आश्रमामध्ये. मग त्याच्यामध्ये काय झालं की एक म्हातारे दीक्षित बाबा होते, ते थोडस वॉशरूमला गेले आणि त्यांना तिकडेच अटॅक आला आणि ते तिकडेच सरले रात्रीच. मग ते रात्रपाळीतले साधू आहेत, त्यांनी बघितलं ते कोणतरी आहे तिथे, खूप वेळ झाला तिथेच आहेत तिथेच आहेत. मग ते गेले तर बघितलं तर असं असं त्यांच्या लक्षात आलंय सरले म्हणून. मग त्यांनी ते रात्री त्यांना सगळं व्यवस्थित हे केलं, त्यांना उचलून आणलं. आणि आता करायचं काय, रात्री 3 वाजता काय करायचं, त्यावेळी फोन बिन असं काही नव्हते. मग त्यांना बिछाण्यावर झोपून दिलं, त्यांच्याच बिछाण्यावर त्या अंगावर पांघरून टाकलं आणि 2 लोक तिथे बसवले, की म्हणजे मांजर कुत्रा वगैरे काही अशा पद्धतीने झालं. आता त्यांच्या बाजूला एक साधू झोपत होते रोज, आणि हे साधू रोज सकाळी 5ला उठायचे, मंदिरात जायचे, स्मरण वगैरे असं. मग त्या दिवशी ते उठले पण हे उठलेच नाही त्यांच्या बाजूचे. मग ते सगळं आटोपल्यानंतर वगैरे ते बाबा वर आले हॉलमध्ये. मग आमचं बोलणं चालू होतं की ते अमके अमके बाबा सरले. ते बोलले कोणाविषयी बोलताय तुम्ही. ते म्हटलं ते अमके अमके ते साधू होते ना ते सरले. म्हण कधी. 3 वाजता. 3 वाजता. तरीच मी म्हटलं ते उठले का नाही, 5 वाजले तरी पण ते इतके वैतागले ते म्हणजे तुम्ही माझ्या बाजूला कसं काय झोपवलं त्यांना, म्हणजे प्रेत माझ्या बाजूला कसं काय ठेवलं, दुसरीकडे ठेवायचं हे ते. पण ते एवढे गाढ झोपलेले होते ते बाबा, कारण त्यांच्याकडे पण सेवा होती, ते थकून जायचे दिवसभर, वयस्कर होते, तर ते एवढे गाढ झोपले की त्यांना माहितीच नाही की आपल्या बाजूला त्यांना आणून ठेवलं, ते सरले वगैरे वगैरे काहीच पत्ता नाही. तर एवढं गाढ झोपायचं नाही. झोप आपली सावधही असली पाहिजे, पूर्णही झाली पाहिजे. झोपताना सुद्धा देवाचं नाम स्मरण करत करत झोपायचं. तुम्हाला कोणी म्हणेल की झोपून स्मरण करायचं नाही, असं जर का कोणी म्हटलं, ऐकायचं नाही. तुम्ही जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत बिछाण्यावर बसून तुम्ही स्मरण करणार ना. पण एक विशिष्ट वेळ अशी येते की तुमची झोप वाढत जाते. मग काय होतं, जांभया यायला लागतात, जास्त डोळे लागायला लागतात, पण तुम्ही जागे असता. गाठी थोडीशी हातातनं हे सुटते, म्हणजे तुम्हाला कळतं की आता आपल्याला झोपलं पाहिजे. मग तुम्ही शयन आसनावर तुम्ही झोपता. असं झोपल्यानंतर लगेच झोप लागते का, तरी पण तुम्ही 5 मिनिटं जागे असता. मग ते 5 मिनिटं सुद्धा स्मरण करा आणि ते स्मरण गाठी फिरवता किंवा मन नाव आठवता आठवता तुम्ही झोपले पाहिजे. तुम्हाला कधी स्मरण करता करता झोप लागली हे लक्षात आलं नाही पाहिजे. आणि झोपून स्मरण केलं तर दोष लागत नाही. असं झोपून स्मरण केल्याने दोष लागत असेल तर जो आजारी माणूस आहे त्यांनी स्मरण करू नये असा त्याचा अर्थ होईल. ज्याचा ताप आहे तो झोपूनच राहतो की नाही, किंवा एखादा व्यक्ती आयुष्यभर झोपूनच आहे, त्याला उठता येत नाही, मग त्यांनी स्मरण करू नये का. स्मरण कुठल्याही वेळी तुम्ही करू शकता. कशाही अवस्थेत असाल तरी तुम्ही स्मरण, चालत असाल, तुम्ही बसलेला असाल, कुठे गाडी चालवत असाल तरी तुम्ही स्मरण करू शकता. आणि असं जर का स्मरण केलं तर सकाळी जेव्हा उठाल तुम्ही तेव्हा तुमच्या मुखामध्ये काय असेल, नामच असेल. कारण की नाम स्मरण करत करत झोपलात तर उठताना सुद्धा नाम स्मरण करत करतच तुम्ही उठणार बरोबर. जसं बाईचा सेवा करत करत झोपत होत्या, उठल्या की लगेच सेवाच, म्हणजे हा लाभ असतो. याच्यामुळे काय होतं की झोपेचा जो मधला काळ आहे तो सुद्धा लेखी लागतो, म्हणजे आपली झोप वाया जात नाही. झोपेमध्ये पण अंतर्मनाचं स्मरण आपल्या चालू राहतं. यालाच म्हणतात अष्टोप्रहर स्मरण. झोपल्यानंतरही स्मरण बंद नाही आणि उठल्यानंतर तर स्मरण चालूच आहे आपलं. अशा अर्थाने ह्या ज्या काही अष्टस्वभाव आहेत, क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, वासनिक वर्ग सुद्धा जो आहे अशा प्रकारे अष्टस्वभावाच्या माध्यमातनं आपलं धर्म जागृती ठेवू शकतात. वासनिकांनी सुद्धा
भोजनावर, पाणी पिण्यावर, त्याच्यानंतर शीत उष्ण याच्यावर किंवा मग भय निद्रा याच्यावर नियंत्रण ते ठेवू शकतात घरच्या घरी. आणि सोबतच तुमचं राजस तामस प्रकृतीजन्य स्वभाव आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवायचं आहे. हे सर्व तुम्हाला मार्गात गेल्यानंतर त्याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. यासाठी हा विषय आजचा आपण वासनिकांचा आचार या चर्चासत्रातील 5व्या सत्रामध्ये आपण आज स्वभाव मात्रे या विषयावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.